नेवासा तालुक्यातील सोनई गावात अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या अत्याचारांचा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच निर्देश असलेले फास्टर सुनील गंगावणे, संजय वैरागर यांचे सत्य तपासून व योग्य तपास करावा व आदिवासी भाऊ बहिणींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सुरेंद्र भाऊ थोरात, रिपाईप जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, राज्यमंत्री सुशील भाऊ धायजे अँड थुबे, पप्पू इंगळे, दादासाहेब वैरागर व सर्व फास्ट असोसिएशन मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आज नेवासा या ठिकाणी भव्य मोर्चा आहे। सुरेंद्र भाऊ थोरात यांच्याशी आपण बोलूया। आज हा मोर्चा आहे, तुमची मागणी काय आहे? या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सोनई गावामध्ये गेली 20 ते 25 वर्षापासून फास्टर सुनीलजी गंगवणे यांचं चर्च सुरू आहे। त्या चर्चची माहिती अशी की अतिशय शांत स्वभाव, संयमाने त्यांची प्रचंड जास्त मंडळी त्या चर्चमध्ये असते। आतापर्यंत 20-25 वर्षामध्ये त्या चर्चला कुठले गालबोट लागले? नितीन भाऊ इकडे, नितीन भाऊ बालेराव, सर्व मंडळी ही त्या सुनील गंगवणेला अतिशय प्रेम करणारी मंडळी आहेत आणि ते राहायला नगरला असतात। दरम्यानच्या काळामध्ये एका नराधमाने 10 ते 12 वर्षाच्या मुलीवर चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे व्हिडिओ पण आले आहेत। तर झालं काय की काही समाजकंटकांनी त्या मुलीचं कारण दाखवून ज्या नराधमाने कृत्य केलं त्याला फाशी झालीच पाहिजे त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। परंतु त्याचबरोबर ज्यांना वाटत होतं की हे चर्च या ठिकाणी राहू नये, हे चर्चची मंडळी या ठिकाणी येऊ नये, कारण हे चर्चच्या मंडळीमुळं इथलं सुनील गंगावणेवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आणि या लोकांनी काय केलं की सुनील गंगावणेला पण त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं, फास्टर वैरागरला पण त्या गुन्ह्यात आरोपी केलं। आमची प्रमुख मागणी ही होती की या लोकांचा त्या घटनेशी काही संबंध नाही। ती मुलगी 10-12 वर्षाची मुलगी आहे आणि त्यांनी आतापर्यंत सर्व मुलीवर, आई बहिणीवर प्रचंड प्रेम केलंय। त्यांच्या नावावर साधी कुठली शून्य अशी केस दाखल झाली नाही आणि मग अशा व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करता। त्यांच्या संदर्भात आम्ही सोनई पोलीस स्टेशनला मोर्चा काढला। तर आमच्या मोर्चामध्ये या आदिवासी समाजाचं कुटुंब सहभागी झालं, वैभव म्हणून। ह्या मुलाला घरी जाऊन काही समाजकंटकांनी मारहाण केली। त्याला मारहाण करताना त्याची बहीण मध्ये आली, त्याच्या बहिणीला पण प्रचंड मारहाण केली, त्याच्या अंगातील कपडे फाडले गेले। अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या विरुद्ध हा मोर्चा आहे आणि या मोर्चाची आमची प्रमुख मागणी अशी आहे की लवकरच जे निरपराध आहेत आमचे सुनीलजी गंगावणे, फास्टर वैरागर यांना लवकर जामीन झाला पाहिजे आणि ज्यांनी ही व्हिडिओ शूटिंग काढली, ही व्हिडिओ शूटिंग पोलिसांना नेऊन दाखवली, पोलिसांनी त्या व्हिडिओ शूटिंग वाल्याचा तपास करून त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, मुलीच्या आईची नार्कोटिक्स केली पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे मोर्चाची। आणि काल आमच्या सोनई पोलीस स्टेशनला केवळ फक्त पास्टरांच्या पाठीमागे आमचे सोन्याचे सरपंच दादू वैरागर असेल, सचिन वैरागर असेल, त्यांची टीम असेल, त्यांच्यावर पण खोट्या प्रकारे 307-327 गुन्हे दाखल केले। या सगळ्या गोष्टीची क्षण झाली पाहिजे, यासाठी आमचा हा मोर्चा आहे। आणि केवळ हा मोर्चा असं आमच्या नेवाशामध्ये नसून जर लवकरच आमच्या पास्टरांना, आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या दलित आदिवासींना न्याय मिळाला नाही तर लवकरच आम्ही हा मोर्चाचं मोठं रूपांतर सर्व बहुजन क्रांतीच्या विषयाने घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर जाणार आहोत। विषयी पण ऐकलं की मला हे सांगायचं आहे की का अल्पसंख्याकावर तुम्ही हल्ले करता? अल्पसंख्याक हा एकटा नाही, आज जास्त परिस्थिती म्हणजे आज आपण पाहत आहोत की आम्ही या अल्पसंख्याक किंवा अल्प जे धार्मिक जे गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत। मी प्रशासनाला हेच विनंती करतो की या जे प्रकरण आहे याची बारकाईने चौकशी करण्यात यावी, बारकाईने त्या ठिकाणी जे गुन्हेगार असतील त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं। जसं ऑडिओकट यांनी सांगितलं की जे लोक आहेत ज्यांनी शूटिंग घेतले आहे त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं अशी मी प्रशासनाला या माध्यमातून विनंती करतो। या संदर्भात अपॉइंटमेंट मिळालेली होती, पण पास्टर साहेबांच्या पत्नीची तब्येत ठीक नाही असं मला समजल्यामुळे ते आम्ही रद्द केली, कारण मला त्यांनाही बरोबर घेऊन जायचं आहे। कारण परिस्थिती काय आहे ते फक्त त्यांचे परिवार सांगू शकतील, म्हणून त्यांना वैयक्तिक घेऊन जायचं। माझ्या पद्धतीने मला जे काही समाजासाठी करता येईल ते कायम करत आली आहे आणि यापुढेही मी करणार आहे, सदैव तुमच्या बरोबर आहे। आणि मी विशेष करून सुरेंद्र भाऊ थोरात ज्यांनी आमच्या ख्रिस्ती समाजाला जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आणि एकलव्य पार्टीचं मी खरोखर आभार मानते, कारण खरोखर आमच्या ख्रिस्ती समाजाला पाठिंब्याची गरज होती। आपण सर्व एका हाडामासाचे बहीण भाऊ आहोत,
सगळं आपण एकच जातीचे आहोत आणि जे काही पाऊल भाऊंनी उचललं त्याबद्दल मी त्यांना खरोखर त्यांचे आभारी आहे. आणि तुम्हा ख्रिस्ती बांधवांना एकच विनंती करते की एकोपाने एकजुटीने उभा राहा. कोणी आपल्यावर अन्याय करू शकणार नाही. आपण फक्त देवाची प्रार्थना करतो की देवा याला क्षमा कर, पण फक्त याच्यावर भागत नाही तर आपल्यालाही स्वतः मानव ह्या जातीने काहीतरी करावं लागतं. आणि आमचे जे प्रयत्न चालू आहेत त्या सगळ्या प्रयत्नांसाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. मला ठाऊक आहे की मी हे सर्व करत असताना मलाही माझ्यावरही दबाव येत आहेत, पण तरी मी त्या दबावाला बळी न पडता मी तुम्हा सर्वांसाठी प्रयत्न करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.